नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी गीताजवळ या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर सगळ्यात आधी श्रावण महिन्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार, त्याच्यामुळे आम्ही निघालोय भुलेश्वरला. तर भुलेश्वर हे ठिकाण पुणे शहरापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर पुणे सोलापूर हायवेपासून आतमध्ये 10 किलोमीटर अंतरावर माळशिरस जवळील एका दौलतमंगळ या किल्ल्यावरती वसलेला आहे. चला तर मग या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आपण जाऊयात भुलेश्वरला. निराकार ओंकार मूलम तुरीयम गिराज्ञान गोतीतमीशं गिरीशं. तर भुलेश्वर जवळ येताच आपल्याला एक घाट लागतो. या घाटाची वेडीवाकडी वळणे घेत आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला. तर या घाटाच्या मधोमधच एक व्ह्यू पॉईंट आहे. आम्ही तिथे थांबलो, बरेच फोटो व्हिडिओज वगैरे घेतले आणि परत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आता आपण भुलेश्वरच्या खूपच जवळ आलेलो आहे. भुलेश्वर जवळ येताच आपल्याला एक डोंगर लागला. तर या डोंगराला झूम करून पाहिलं तर आपल्याला आपल्या भुलेश्वर मंदिराचं छान दर्शन होतं. हे पाहू शकता तुम्ही किती छान मंदिर आहे. आम्ही आता मंदिराच्या जवळ आलेलो आहे. तर पार्किंगसाठी खूप गर्दी आहे. श्रावण असल्या कारणाने इतकी गर्दी आहे, नाहीतर इतर वेळेस एवढी गर्दी नसते. तर पार्किंगसाठी आम्ही 50 रुपये पे केले आणि आता निघालो आम्ही गाडी पार्क करण्यासाठी. पाहू शकता श्रावण असल्या कारणाने खूप गर्दी आहे आणि श्रावणामध्ये 1 महिना इथे यात्रा असते. तर आता आम्ही आमची गाडी पार्क करून पुढे चालत मंदिराला जाणार आहे. तुम्ही पाहू शकतात किती गर्दी आहे. गाड्यांची इतकी गर्दी झाली होती की गाडी पार्क करण्यासाठी जागा सुद्धा नव्हती. त्यातूनच आम्ही गाडी पार्क केली एका ठिकाणी आणि आता चालत मंदिराकडे निघालोय. प्रचंडं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं थोडं चालून वरती आल्याच्या नंतर मंदिराच्याच पायथ्याशी आपल्याला असे कुंड बघायला मिळतात. असे छोटे छोटे 2-3 कुंड आहेत. पाऊस असल्या कारणाने या कुंडामध्ये पाणी भरलेलं होतं आणि हे पाणी एकदम स्वच्छ आणि थंडगार आहे. कुंडांच्याच साईडला एक आपल्याला शिवलिंग बघायला मिळतं. त्या शिवलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही मोठं कुंड बघण्यासाठी खाली आलो. हे पाहू शकता, हे खूप मोठं आतमध्ये खोल आहे. कलातीत कल्याण कल्पांतकारी सदा सज्जनानंद दाता पुरारी चिदानंद संदोह मोहा. तर मंदिराला वरती जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून वरती गेल्याच्या नंतर आपल्याला मंदिर दिसतं. मंदिराच्या आजूबाजूला असे स्टॉल आहेत. आम्हीही पूजेचं साहित्य घेऊन आता निघालो दर्शनाला. मंदिराच्या समोर येताच आपल्याला असा भला मोठा घंटा बघायला मिळतो आणि आजूबाजूचा परिसर आणि हे प्राचीनकालीन मंदिर इतकं सुंदर आहे की इथे आलं की मन प्रसन्न होतं. श्रावण असल्या कारणाने दर्शनासाठी खूपच मोठी रांग लागलेली होती आणि रांगेत उभे असताना मुलांची अशी मजा चाललेली होती. तर फायनली आम्ही 1.5 तास लाईनमध्ये थांबून आता पोहोचलो मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आत प्रवेश करताच आपल्याला भला मोठा असा नगारखाना बघायला मिळतो.
हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. खूप छान सुटसुटीत असं आहे. मंदिरात जाण्यासाठी हा पहिला आपल्याला दरवाजा लागतो. या दरवाजाच्या चौकटीला इतकं छान दगडी बांधकाम आणि कोरीव काम केलेलं आहे. इतकं बारीक नक्षीकाम आहे की बघून मन थक्क होतं. त्याच्यानंतर मंदिराकडे जाण्यासाठी असा एक गुफा लागतो. या गुफेतून वाट काढत आपण पोहोचतो वरती सभामंडपामध्ये. सभामंडपात पोहोचल्यानंतर भरपूर सारे खांब आहेत. या प्रत्येक खांबावरती सुबक असे नक्षीकाम केलेले आहे. सभामंडपातच एक भला मोठा दगड आहे आणि त्या दगडावरती असा मोठा कासव आहे. त्यानंतर सभामंडपाच्या बरोबर मध्यभागी असा मोठा नंदी आहे. त्या नंदीची मान थोडीशी तिरकी आहे. याचं कारण असं आहे की नंदीच्या मागच्या साईडला एक खिडकी आहे. त्या खिडकीतून दर वर्षातून एकदाच 28 मार्चला सूर्याचं पहिलं किरण महादेवांवरती पडतं. त्याच्यामुळे नंदीची मान थोडीशी तिरकी आहे अशी मान्यता आहे. तुम्ही बघू शकता मंदिराच्या प्रत्येक खांबावरती असं बारीक नक्षीकाम केलेलं आहे आणि हे पूर्ण बांधकाम दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला फुलेश्वर महादेवांचा निद्रा कक्ष पाहायला मिळतो. त्याच्यानंतर एका कोपऱ्यामध्ये असा त्रिशूल पाहायला भेटतो. आता आपण जातोय आतमध्ये दर्शन घेण्यासाठी. ही स्वयंभू मूर्ती आहे. आपण आता दर्शन घेऊन परत सभा मंडपामध्ये आलेलो आहे. तर हे 8व्या शतकात बांधलेलं मंदिर आहे. 1200 वर्ष जुनी अशी ही मंदिराची बांधकाम आहे. या मंदिरामध्ये एका साईडला महाभारत आणि एका साईडला रामायण यांचे शिल्प बघायला मिळतं. तर प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना अनुभवण्यासाठी या मंदिराला आपण नक्कीच भेट द्या. तर मंदिराच्या सभामंडपामध्ये आणि गर्भगृहामध्ये अशी स्पेस आहे. इथून खूप छान वारा येतो. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांनी जेव्हा हल्ला केला तेव्हा या मूर्ती थोड्याशा खराब झालेल्या आहेत. मंदिराच्या आजूबाजूला अशा खिडक्या आहेत आणि असे छोटे छोटे कमान आहेत. त्या प्रत्येक कमानीमध्ये देवी देवतांचं दर्शन आपल्याला मिळतं. तर ही प्राचीन कला अनुभवायला आणि प्राचीनकालीन मंदिर बघायला तुम्ही नक्कीच या ठिकाणी एकदा येऊन भेट द्या. खूप छान मंदिर आहे. या श्रावणामध्ये नक्कीच तुम्ही या मंदिराची सुंदरता अनुभवू शकता. श्रावण महिना चालू आहे, त्यात निसर्गरम्य वातावरण, पावसाळा याच्यामुळे इथल्या सौंदर्यामध्ये आणखीनच भर पडते. मंदिराच्या खाली येता असं पिंपळाचं भलं मोठं झाड आहे. त्या झाडाखाली थोडा वेळ आम्ही विसावा घेतला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच या ठिकाणाला एकदा येऊन भेट द्या. श्रावण महिन्यातील सोमवारी तुम्ही नक्कीच या ठिकाणी येऊन भेट देऊ शकतात आणि या मंदिराची सुंदरता, हे निसर्गरम्य वातावरण तुम्ही अनुभवू शकतात. श्री स्वामी समर्थ. चिदानंद संदोह मोह